सर्वात प्रथम विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व सत्संग परिवारांना माझा हरिओम. मनुष्य जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टीमध्ये बांधलेला आहे. जन्माला आलं की मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू झाली की पुन्हा जन्म. हे दोन असं आहे, हे झालं की ते आणि ते झालं की हे, असं चक्र आहे. जन्मलं की माणसाला मृत्यू. पण ह्या दोन गोष्टीमध्ये असा एक शब्द आहे की ना जन्मालाही आलं होतं ना मृत्यूपर्यंत नेतं, त्याचं नाव मोक्ष. मोक्ष, एखादा व्यक्ती मोक्षाला प्राप्त झाला की तो पुन्हा कधीच जन्माला येत नाही. तो पृथ्वीच्या अनेक सुखदुःखांपासून मुक्त होऊन जातो, परमेश्वरामध्ये एक रूप होऊन जातो. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये मोक्ष मिळवण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत, जसं कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादी. मग प्रश्न असा आहे की कर्म केल्याने मोक्ष प्राप्त होतं की कर्माचा त्याग केल्याने? कर्म केल्यानेच मोक्ष प्राप्त होतं, पण त्या कर्माच्या फळाचा त्याग जेव्हा होतो तेव्हा मोक्ष प्राप्त होतं. दान, धर्म, जप, तप इत्यादी हे सर्व कर्म आहेत, पण ह्या कर्माच्या फळाची अपेक्षा, त्याचा त्याग जेव्हा होईल तेव्हा मोक्ष. बरेच जण म्हणतात की मेल्यावरच मोक्ष प्राप्त होतं म्हणून. असं नाही. जिवंतपणी मिळालेली चेतना हेच मोक्ष आहे. मी परब्रह्म आहे. न मृत्यूर्न शंका न जातीर्न भेदम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ह्या स्थितीवर जेव्हा मनुष्य जातो ना तेच मोक्ष. देवावर सगळ्यांचंच प्रेम आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कोणालाच नाही. देव सर्वांनाच आपल्या घरी हवाय, पण त्याच्या घरी जायचं म्हणलं की आपल्या काळीत धडधड करतं. देव आपल्या घरी आला की आनंद, उत्सव आणि सुख, पण आपण त्याच्या घरी गेलं की दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आपण आटापिटा करायला. बरेच जण देव आपल्या घरी येवावं म्हणून आटापिटा करतात, आणि बरेच जण आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा करतात. देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजेच मृत्यू. हे दोन गोष्टी आठळ आहेत. बघा ना, आता आपण रोज भांडणं करतो घरात, वावरात. तू इतकं इकडं सरकलास, तू तितकं इकडं सरकलास. पण जे जागा आपली परमनेंट आहे, काल स्मशानभूमीमध्ये गेलताव ना, लक्षात आलं, जे जागा आपली परमनेंट आहे त्याच्यासाठी मात्र प्रयत्नसुद्धा नाही आपला. आपल्याला कधी ना कधी इथून जायचं आहे. 50 वर्ष, 80 वर्ष एक निमित्त काळ आहे ठरलेला, त्या काळामध्ये आपल्याला इथून जायचं आहे. तरी पण आपण ह्याच्यासाठी रोज भांडणं करायला. पण जिथं आपली परमनेंट जागा त्याच्यासाठी एक प्रयत्नसुद्धा केला नाही आपण. उंदराचा उंदीर जर दगडाचा असला तर सर्व त्याची पूजा करतात, आणि तेच उंदीर जर जिवंत असला तर तिथेच त्याला ठार मारतात. जर साप दगडाचा असला तर सर्व त्याची पूजा करतात, पण तेच साप जर जिवंत असला जाग्यावर ठार. माणूस जर फोटोमध्ये असला भिंतीवर, सर्व त्याची पूजा करतात, पण तेच माणूस जर जिवंत असला कोणीच समजून घेत नाही. प्रश्न हेच आहे, सजीवांपासून एवढं द्वेष आणि दगडांपासून एवढं प्रेम का? लोक म्हणतात की मृत व्यक्तींना खांदा देणं हे पुण्याचं काम आहे. जिवंत व्यक्तीला समजून घेणं यातच पुण्य समजलं तर जीवन किती सुखमय होईल. एक हिंदी कवी आहेत, ते म्हणतात की गजब की एकता देखी है लोगों के ज़माने में, गजब की एकता देखी है लोगों के ज़माने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने में. आपण म्हणतो की मृत व्यक्तीला खांदा द्यायला 4-5 माणसं, 4 माणसाची गरज राहते आहे, पण 5-6 जण पुढे येते, कारण पुण्याचं काम आहे. आणि तेच माणूस जर जिवंत राहिला तर त्याला कधी कुठं कसं पाडावं याचा विचार करतो आपण. अजून पुढे जाऊन कवी म्हणतात की कितनी खूबसूरत है कयामत, कितनी खूबसूरत है कयामत,
यहाँ जिंदा इंसान पानी में डूब जाता है और मुर्दे तैर कर दिखाते हैं. याच्यावर मला असं लक्षात आलं की जिवंत व्यक्ती का बुडतात. वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, आध्यात्मिक दृष्टिकोनाने बोलण्याचा प्रयत्न करते. जिवंत व्यक्तीमध्ये अहंकार, इच्छा, भोग, वासना इत्यादी सर्व गोष्टी असतात, म्हणून ते डुबतो. आणि मृत व्यक्तीमध्ये हे काहीच नसतं, ते परमेश्वराच्या चरणात असतो, म्हणून ते तरुण दाखवतात. आणि तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, देह अभिमानाचे धडपण हेची बद्धतेची लक्षणं, देह अभिमानाचे निरसन मुक्तता जाण नावतया. आपल्याला अहंकार कुठला कोण्या गोष्टीचा आहे हे तर मात्र लक्षातच येत नाही आहे. बघा, आपण जन्मलं की आपल्याला दुसरेच आंघोळ घालतात आणि जेव्हा मरतो शेवटची आंघोळ म्हणतात, तेव्हा पण दुसरेच आंघोळ घालतात आणि आपल्याला 4 जण स्मशानभूमी पसरक नेतात. चलत जातो का आपण? नाही, 4 जण नेलेच पाहिजेत. जेव्हा जन्मलं तेव्हा बी दुसऱ्यावर आधारित आणि मेल्यावर बी दुसऱ्यावर आधारित. मग अहंकार कोण्या गोष्टीचा? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देहाभिमानाची निरसन. देहाचा अभिमान गेला आणि मी परब्रह्म आहे याची जाणीव झाली, इथेच मोक्ष. धन्यवाद.